जाऊन दे, माझं जे काही व्हायचं ते होईल. खरं तुझा प्रोजेक्ट सिलेक्ट झालाच पाहिजे. कमळे, तू उद्या असं भाषण दे की सगळ्यांनी तोंडात बोटच घातली पाहिजे. मॉम, तू स्पीच रेडी ठेव. उद्या काही झालं तरी माझीच आयडिया सिलेक्ट होणार. Yes. ठेव. हे घे, फुलं लावून घे. झाले ना नीट सगळं? हो हो. काय पाहिजे अजून? नाही नाही, काहीच नाही. ती फुलं लावून घे. अरे पण चाललंय काय हे? अरे ही साधी सुधी पूजा नाहीये. मग अरे ही किती खडतर पूजा आहे ना, कळेलच. थांब. त्या 108 वेळा मंत्र जाप करणार आहे आणि त्या स्वतः डोक्यावर कळशीने पाणी भरून पिंडीवर वाहणार आहे. शिवाय निर्जळी व्रत सुद्धा करणार आहे. बाप रे, एवढा खडतर व्रत आहे हा? हो, एक घे गं. हो. महादेवा, आजपासून मी या व्रताची सुरुवात करते आहे. 2 दिवस अन्न पाणी वर्ज करून हे व्रत मी करणार आहे. माझ्या घरासाठी, संसारासाठी, माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या मुलासाठी आणि माझ्या तुटलेल्या नात्यांसाठी. ही माझी पूजा, ही सेवा गोड मानून घे. आई, तू एवढं कठीण व्रत करायचं ठरवलंस खरं, पण अन्न नाही, पाणी नाही, त्यात तुझी तब्येत ही. जे तुटलंय ते जोडायचं असेल ना, तर त्रास सहन करायलाच हवा. बरं, निदान कळशीनं पाणी तरी आणायला मी पार्वतीला आणि बाकीच्यांना सांगतो. राजन, हे व्रत माझं आहे ना, मग ते मलाच पूर्ण करू दे. आई, घरातल्या इतरांनी हातभार लावला तर त्यात काय झालं? बरं, बाकीच्यांचं जाऊ दे. मी स्वतः कळशीनं पाणी आणतो, मग हवं तर तू देवावर वाह. हा आई, मला काळजी वाटते तुझी. नको रे काळजी करूस. मनात श्रद्धा असेल ना, तर तब्येत साथ देते माणसाला. काय तर नवे नवे खेळ करते. काय ग म्हातारी, जरा काही गप्प बसवतच नाही का तुला? आता हे असलं काहीतरी व्रत पूर्ण करून देव काहीला आशीर्वाद देणार आहे का? हे मूर्खासारखं काहीतरी आपलं करत बसायचं. चला, आपण आपला लांबून नमस्कार करावा.